नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमात प्रथमतः आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि मी आता उभा आहे या ठिकाणी शिवरस्ता ऊट्स विले फेज 2 या चौकामध्ये, अर्थातच प्रभाग क्रमांक 2. आणि या प्रभाग क्रमांक 2 मध्ये म्हणजे बोराडेवाडी आहे, जाधववाडी आहे, कुदळवाडी आणि आजचा बराचसा चिखलीतला परिसर आहे. पण या परिसरामधल्या समस्या, सुविधा, विजन इच्छुकांचं हे जाणून घेण्यासाठी PCMC न्यूजनं आजपासून प्रत्येक प्रभागात जाण्याचा निर्धार केला. त्यानुसार आम्ही या ठिकाणी पोहोचलोय. अर्थातच माजी नगरसेविका ज्या 2017 मध्ये या ठिकाणी निवडून आल्या होत्या त्या अश्विनी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाय या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार देखील आहेत. मग त्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याचे इच्छुक उमेदवार असतील. या सगळ्यांशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचं विजन काय आहे, नेमकं या प्रभागामध्ये अजून काय करायला हवं की ज्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात. तर मी आता थेट संवाद साधणार आहे. पहिल्यांदा अर्थातच भाजपच्या माजी नगरसेविका. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा फक्त पहिल्यांदा सांगतो, या प्रभागामध्ये मागच्या वेळी 15 जण उभे राहिले होते 4 जागांसाठी, पण चारीच्या चारी जागा जिंकल्या होत्या भाजपनं आणि त्यातल्याच अश्विनी ताई जाधव. अश्विनी ताई, आपलं खूप खूप या ठिकाणी स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. मुळातच पहिला प्रश्न माझा हाच आहे, तुमचं नाव तर तुमच्या प्रभागातल्या लोकांना माहिती आहे, पण बाकीचे बघणार आहेत, त्यामुळे तुमचं नाव, तुमचा पक्ष या दोन्ही गोष्टी तुम्ही पहिल्यांदा सांगायच्या. नमस्कार, मी माजी नगरसेविका अश्विनी संतोष जाधव, भाजपा. ओके. मुळातच या ठिकाणी त्यांचे पतिदेव म्हणजे अर्थात तात्या संतोषजींना या प्रभागात कोण ओळखत नाही, ते या ठिकाणी आहेतच. नेहमी आपण असं म्हणत असतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण इथं यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा पण हात असतो, हेही मान्य करणं तितकंच गरजेचं आहे. अर्थात तात्या म्हणून या प्रभागामध्ये एक राजकारण सोडा, बाकीचं जे काही समाजकारण आहे त्यामध्ये त्यांचं नाव अग्रेसर आहे, हे मी सांगायची गरज नाही. अश्विनीताई, पहिला प्रश्न मला आता हाच आहे की मुळातच या प्रभागातून तुम्ही आता दुसऱ्यांदा निवडणूक लढवताय. मग प्रश्न आम्हाला नागरिकांना पडतो की तुम्हीच का पुन्हा पुन्हा? कसं आहे, राहिलेले जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी मला पुन्हा नगरसेवक म्हणून या प्रभागात निवडून यायचं आहे. खरं तर ही वाढती लोकसंख्या पाहताय तुम्ही, हा शिवरस्ता आहे. या शिवरस्त्या खूप मोठी लोकसंख्या झालेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आता ही पाहिले तुम्ही, पण इथं उद्यान नाही आहे. तो प्रश्न मला, जे आरक्षण आहे इथं शाळेचं आरक्षण आहे, ते शाळेचे आरक्षण बदलून मला त्या ठिकाणी उद्यान बनवायचंय. त्यासाठी मला परत निवडून यायचंय. जे प्रश्न राहिलेले आहेत माझ्याकडनं, ज्या समस्या सोडवायच्या राहिल्यात, त्या समस्या सोडवण्याचा माझा मानस आहे. म्हणजे खूप काही केलं आणि अजून खूप काही करायचंय, यासाठी उभं राहायचंय. नक्कीच मी आता अश्विनीताईंना त्यांचं विजन देखील विचारणार आहे, कारण की 5 वर्षानंतर खरं तर निवडणुका होणं तात्या गरजेचं होतं. माऊली, महत्वाचा म्हणजे हाच मुद्दा होता की एकतर प्रशासनाचा हा 4-4.5 वर्षांचा काळ, त्यात हा 9 वर्षांचा पिरियड, आणि आता जर लवकरात लवकर निवडणूक जर लागल्या नाहीत तर कदाचित नगरसेवकांना महानगरपालिका कुठे याचा पत्ता विचारायला लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लोकप्रतिनिधीशिवाय ना जनतेची कामं होत आणि लोकप्रतिनिधींना त्या प्रभागातून चांगल्या पद्धतीनं निधी आणून कामं करून घेता येत. त्यामुळे मुद्दा हाच आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे ताईंना की ते आता विजन जर आपण म्हटलं तर तुमचं एक वेगळं विजन काय? जसं तुम्ही उद्यान म्हणालात, या प्रभागात बऱ्याचशा सुधारणा पण तुम्ही केलेल्या आहात, पण अजून बऱ्याच बाकी आहेत. विजन काय या पुढच्या 5 वर्षांसाठी? कसे लोकसंख्या वाढतीये तसे आपल्याकडची विजन पण आपण डोळ्यासमोर ठेवून, आता तुम्ही पुढचाच रिव्हर रेसिडेन्सी पाहिली, त्याच ठिकाणी भरपूर लोक, म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आपलं स्वप्नातलं घर घेऊन आलेली आहेत, राहायला आलेली आहे. पण अशा ठिकाणी महानगरपालिकेत एक सुद्धा शाळा नाहीये, उद्यानं नाहीयेत. मग तीच उद्यानं, शाळा ती विकसित करण्याचा माझा मानस आहे. पाण्याचा काय प्रश्न आहे? पाण्याचं 20 दशलक्ष लिटरची टाक्या आम्ही 2 या प्रभागात उभारलेल्या आहेत. आणि ते पाणी मला तरी आत्ताची स्थिती पाहता सगळी मुबलक पोचतंय. म्हणजे अतिरिक्त पाण्याची टाकी उभारली आपण? अतिरिक्त नाही म्हणता यायची, पण पुढचा विजन घेऊनच लक्षात ठेवूनच ती उभारलेली आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या काळात देखील भामा आस्केट वरनं आपण पाणी उचलतोय. भामा आंध्रा आस्केट वरनं पण पाणी उचलतोय. ते आपल्या सोसायटी धारकांसाठी, येथील सर्व नागरिकांसाठी समाविष्ट असेल. नक्की. तात्या, मला अगदी तो प्रश्न, तुम्ही समाजकारणात पण आहात, मला एक प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे. हे समन्यायी वाटप जे आपण जे धोरण आणलं, समन्यायी पाणी वाटपाचं 2019 ला आपण तो लागू केला,
पण खरंच तो समन्याय आहे का? नागरिकांना मिळतं का पाणी? अशी बोंबाबोंब आहे आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये दिवसाआड पाणी आहे. महिलांना ताई रात्री 1:30-2 वाजता उठावं लागतं पाण्यासाठी. त्यांना पाण्यासाठी उठायचे, परत सकाळी लगबग करून डबे देऊन नवऱ्याचे, मुलांचे पुन्हा स्वतःला कामावर जायचंय. त्यांना आरोग्य समस्या निर्माण होतात. तर यावर काही तोडगा आता काढणार आहे का नाही आपण? निश्चितच यावरती तोडगा काढणार आहोत. वाढतं शहरीकरण पाहता लोकसंख्या वाढली असता पाण्याचं नियोजन निश्चितच थोड्या काही प्रमाणात कोलमडलेलं आहे. परंतु भामा आसखेड धरणावरून ते आपण पाणी आणून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ते आणून फक्त ते पाणी आपल्या समाविष्ट गावांसाठीच आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये या भागामध्ये जो पाण्याचा बिकट प्रश्न आहे तो निश्चित सुटणार आहे. आता जे चालू असलेले हिवाळी अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी वाढीव पाण्याच्या स्तोत्रासाठी जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांना विचारणा करून माझ्या समाविष्ट गावामध्ये जी अनेक वर्ष 1998ला समाविष्ट गावं झाली, परंतु 2017 नंतर वाढते शहरीकरण व आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच या भागाचा कायापालट झालेला आहे. परंतु असंही मान्य करतो आम्ही, जरी सत्तेत असलो तरी पिण्याच्या पाण्या प्रश्नासंदर्भात थोड्या काही अडचणी आहे. परंतु आज दादांनी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडलेला आहे. आपल्याला जे वाढीव पाणी मिळणार आहे त्याची मंजुरी भेटेल. चिखली जलशुद्धीकरण केंद्राला पाणी आल्यानंतर येणाऱ्या कार्यकालामध्ये निश्चितच आम्ही दररोज पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. नक्कीच. धन्यवाद तात्या. आता मी जाणार आहे अर्थातच अशा पक्षाकडे, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, ज्या साहेबांची जादू एकेकाळी याच महानगरपालिकेवर होती. आपल्याला आठवत असेल 1986ला महापालिका अस्तित्वात आली तेव्हापासून अगदी आतापर्यंत 2012 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशीच सत्ता होती. अर्थात पहिल्यांदा काँग्रेसची सत्ता जरी असली तरी शरद पवार साहेब त्या काँग्रेसमध्ये होते. पण जेव्हा 99ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, 2002ला राष्ट्रवादीकडे सत्ता गेली. तीनदा काँग्रेसनं आणि तीनदा राष्ट्रवादीनं अशा पद्धतीनं महापालिकेचा कारभार सांभाळला. पण 2017ला मात्र, अर्थातच त्याच्या आधी 14ला आपण सगळ्यांनीच पाहिलंय, सगळीकडे मोदी लाट आली आणि सगळं चित्र बदललं, राज्यातलं, केंद्रातलं आणि मग पिंपरी चिंचवड महापालिकेतलं. आणि 77 नगरसेवक अर्थातच भाजपचे पिंपरी चिंचवड मधून निवडून आले. त्यामुळे आता मला प्रश्न हाच विचारायचा आहे. नमस्कार, आपलं नाव काय फक्त मला सांगायचं, उमेदवार कोण आहेत, कोणत्या पक्षाकडनं? नमस्कार, मी सर्वप्रथम PCMC न्यूजचे मी आभार मानते. माझं नाव पूजा ज्ञानेश्वर बोराडे. आम्ही इथं सामाजिक कार्य करतो, मोशी, चिखली, कुदळवाडी या परिसरात. अच्छा, तुम्ही कोणत्या, अर्थातच मी पक्षाचं नाव सांगितलं तरी तुम्ही सांगणं गरजेचं आहे, कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? आम्ही शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष. पक्षाकडून हो. इच्छुक आहात. बरं, पूजाताई, एक महत्वाचा मुद्दा, आता जसं मी अश्विनीताईंना विचारलं की काही समस्या आहेत ज्या त्यांनी काही कामं केलेली आहेत, त्या कामाच्या आणखी पुढचा विकास, पुढचं विजन त्यांनी मांडलेलं आहे. मग उद्यानं असतील, आणखी चांगल्या पद्धतीनं पाण्याची पण सोय करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होणार आहे. तुमच्याकडे अशा कोणत्या विजनच्या माध्यमातून तुम्ही विचार करताय की ही समस्या आणि ही समस्या सोडवण्यासाठी मला आता निवडणूक रिंगणात उतरलं पाहिजे? सर्वप्रथम माझ्या प्रभागातील माता भगिनींसाठी मला शौचालय उभारायचे, तसेच रस्त्याचा, पाण्याचा, कचऱ्याचा जो काही आतापर्यंत ज्या समस्या आहेत त्या मला सोडवायच्यात. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी मला खेळाचे मैदान, उद्याने हे उभारायचे. तसेच जे विद्यार्थी आहेत, नोकरदार वर्ग आहे, त्यांच्यासाठी मला बसची सोय इथून चालू करायची. नक्कीच. आता विजन काय आहे तुमचं? म्हणजे ह्या झाल्या समस्यांवर काहीतरी आपण अशा पद्धतीने आपण करू शकतो. पण एक 5 वर्ष जेव्हा आपण महानगरपालिकेमध्ये जातो तेव्हा एक विजन ठरलेलं असतं की 5 वर्षात मला ह्या सुधारणा करायच्या. विजन हेच आहे की जे आतापर्यंत आम्ही काम करत आलो इथं, तर त्या म्हणजे जे लोकांच्या समस्या असतील, मी आता तुम्हाला जसं बोलले की रस्त्याचा, पाण्याचा जो काही प्रश्न आहे लोकांचा, त्या सोडवण्याचा आम्ही आतापर्यंत प्रयत्न केला आणि तो पुढेही प्रयत्न करणार, कारण की प्रामाणिकपणे जनसेवा करण्याचा हा माझा एकमेव ध्यास आहे. नक्कीच. बोराडे साहेब, तुम्ही पण त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून इथं या ठिकाणी समाजकारण देखील करता. काय वाटतं यंदा तुतारी फुंकण्यासाठी कसा प्रयत्न चालू आहे तुमच्याकडे? चालू आहे. आम्ही घर टू घर भेटीगाठी घेतोय आणि सर्वांना माहिती आहे, आम्ही खासदारकीला पण तुतारीच वाजवली, आमदारकीला पण तुतारी वाजवली. आता काही गोष्टींना निर्बंध असतात, त्याच्यामुळे आम्ही आता घर टू घर भेटीगाठी करतोय. आणि आमचं एक विजन सांगतो की आपल्याला स्मार्ट प्रभाग करायचा आहे. स्मार्ट प्रभाग असेल तर स्मार्ट आपल्याला इथं सर्वजण या ठिकाणी टॅक्स देतील. आमची इथं काय होतं की आत्ता उद्यानं नाही आहे,
आता तुम्ही पिंपळे सौदागर सारखा एरिया पाहिला असेल, तिथं डॉग पार्क आहे, म्हणजे कुत्र्यांसाठी पार्क आहे. पण आमच्या प्रभागात अजून माणसांसाठी पार्क नाही आहे. म्हणजे आमचा प्रभाग हा 10-15 वर्ष अजून माग आहे. इथं प्रतिनिधींनी काहींनी कामं केली असेल, काहींनी नाही केली असेल, दुर्लक्ष झालं असेल. पण आमची तर अजून मूलभूत सुविधा आहे, ज्या रस्ते, लाईट, पाणी याच्यासाठी अजून लोक भांडतात. 24/7च्या लाईन झाल्या, पण पाणी काय अजून 24/7 झालेलं नाहीये. आमची इथं आजही 2 वाजता महिला भगिनींना जागं राहायला लागतं, 2 वाजता रात्री पाणी येतं. तर आम्ही आमच्या व्हिजनमध्ये आम्ही 24/7 हे प्रॉपर या ठिकाणी राबवणार आहे. कोणत्याही महिलेला किंवा भगिनीला रात्री 12 नंतर पाणी न भरावे लागेल त्याचं प्रॉपर नियोजन करणार आहे. लहान मुलांसाठी उद्यानं असतील, महिला भगिनींसाठी शौचालय असतील, रस्ते डीपी असतील आपली इथे, ते सगळे रस्ते डीपी आपण डेव्हलप करणार आहे, जेणेकरून तुम्ही आता पाहता मुळशीचे चारही कोपऱ्यावर ट्रॅफिक जाम होत आहे. आज जो नोकरदार वर्ग आहे तो 8 तास जॉब करून 2 तास त्याचे ट्रॅफिकमध्ये घालवतो. याच्यामुळे कुटुंबाचं पण एक नुकसान आहे. आणि सर्वजण या ठिकाणी सगळ्यात जास्त ह्या तुमच्या न्यूजच्या मार्फत सांगायचं झालं तर मुळशी कर संकलन विभागात सगळ्यात जास्त कर मुळशीकरांनी भरलेला आहे. अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये त्या मुळशी कर संकलन विभागाचं या ठिकाणी पुरस्कार दिला, म्हणजे त्यांना एक गौरव दिलेला आहे. तर मुळशीकर एवढ्या प्रामाणिक जर कर भरत असेल तर हा कर रूपी पैसा हा कुठं जातो? हा जर नागरिकांपर्यंत खर्च होत नसेल तर मग आम्हाला कुठंतरी ठोस पाऊल उचलायला लागेल. आणि नागरिक पण यावेळेस विचार करतील की आपल्याला कामाचा माणूस पाहिजे, आपल्याला निस्ता दिखावावाला माणूस नकोय. आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. एकंदरीत आता या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूजा बोराडे या आता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी चांगल्या पद्धतीने एक विजन मांडलेलं आहे. या ठिकाणी आता नुकतंच आपण पाहिलं असेल अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविताताई आल्हाट यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी तुमचं देखील स्वागत करतो. या ठिकाणी आधीपासून माझे काही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत, जे या प्रभागासाठी अक्षरशः प्रयत्न करणार आहेत आणि काहीतरी एक वेगळी ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मी अर्थातच या ठिकाणी प्रत्येकाशीच संवाद साधणार आहे. मी प्रथमतः सगळ्यांचंच स्वागत करतो. तुम्ही या ठिकाणी दुपारच्या उन्हात इथे आलेला आहात. आपण कोणत्या पक्षाकडून आहात, कोणत्या पक्षाकडून आपण इच्छुक आहात? सुनील जे आहेत, सुनील कदम या ठिकाणी आहेत. मनसेचं इंजिन यंदा या ठिकाणी काही वेगळं काही करणार आहे का, आणि अशा पद्धतीनंच ही भूमिका नेमकी त्यांची काय, त्यांचं विजन काय, आपण जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय आणि कोणत्या पक्षाकडनं हे आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा. मी सुनील कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्ष इच्छुक आहे प्रभाग 2 मध्ये. आणि तुमचं मुळात- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नक्कीच स्वागत, तुम्ही अभिनंदन. इच्छुक आहात हे तर आता स्पष्टपणे म्हणजे सगळीकडेच नाव पण तुमचं झालेलं आहे. मला एक प्रश्न पडलाय की शेजारी जे तुमचे उभे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, ते बरोबर असं जुळलेलं आहे का? म्हणजे इथंच जुळलंय तर तिकडे पण जुळणार असं वाटतं? वरती जुळलेलं आहे हा. आणि खाली जुळलेलं, आणि जुळलं नसेल हा. तर ते वरचे वरिष्ठ आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहे. हा. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आम्ही व्यक्ती आहोत. त्याच्यामुळं आम्हाला जे साहेब आदेश देतील त्या साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करायला तयार आहे. बरं सुनीलजी, मुळात आता इथल्या समस्या काय आहेत, काय सांगता येईल? आत्ताच आपण पाहिलं तात्यांनी पण समस्या मांडल्या, तिकडे ज्ञानेश्वर माऊलींनी समस्या मांडल्या. दोन्ही उमेदवार पण या ठिकाणी आहेत, म्हणजे इच्छुक उमेदवार पूजाताई आहेत, अश्विनीताई पुन्हा एकदा रिंगणात आहेत. काय समस्या आहे, काय सांगता येईल इथली समस्या? इथली समस्या म्हणजे रोडवर खड्डे आणि ट्रॅफिक, या 2 समस्या रोज लोकांना भेडसावत आहे. 24 तास म्हणलं तरी लोकांना ट्रॅफिकमधून, मी एक सर्वसामान्य घरातून आलेला एक व्यक्ती आहे, स्वतः दिवसभर रिक्षा चालवत आहे. आणि रिक्षा चालवताना आम्हाला दिवसभर ट्रॅफिकमध्ये सिग्नलला खड्डे याचा भयंकर त्रास होत आहे. अच्छा, रिक्षा चालवता इंजिन पळवणार तुम्ही या प्रभागात? इंजिन पळवणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिक्षावाला होऊ शकतो, हा. तर प्रभागामध्ये नगरसेवक पण होऊ शकतो. माझं एज्युकेशन BSc MBA झालेलं आहे. गेली मी 10-15 वर्षापासून जास्त फास्ट काम नाही. तुम्ही आता येताना पण इथे रिक्षात झालाय का? हो, येताना पण रिक्षामध्ये झालेला आहे. बर. हा. आणि मला हा रिक्षा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये घेऊन जायचं. अरे वा, छान. बरं, अगदी एक विजन बघता आता या प्रभागासाठी नेमकं तुम्ही काय करणार आहात? इथे जर तुमचं इंजिन आलंच आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला जर आता काम करायचंय, महानगरपालिकेत पहिल्यांदाच आपली रिक्षा गेली असं समजा, तिथपर्यंत धाव घेतली आहे, तर पुढे नागरिकांसाठी तुम्ही कसे धावणार आहात? आता हा भाग असा झालेला आहे, याला मुंबई म्हणलं तरी वावगं होणार नाही. हा पूर्णपणे डेव्हलप एरिया झालेला आहे. आणि ह्या सोसायट्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा मूलभूत आहे. ह्या लोकांना पाणी मिळत नाहीये. तर बिल्डर लोकांनी, जे बिल्डर विकलेला आहे फ्लॅट, सगळ्या सुविधा सांगितलेल्या आहे, पण त्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा फ्लॅट धारकांना पाण्याचा प्रश्न हा सोडवणार. धन्यवाद. आता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देखील इच्छुक उमेदवार आहेत, आपण त्यांची देखील संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आहे आणि
आपण मुळात कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? मी शंकर कमलाकर घंटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून. मी नाही, माझी मिसेस हा. इच्छुक आहेत. अच्छा, अनेक वेळेस आम्ही पक्ष आज त्यांना काय नाही मग घेऊन आलात तुम्ही थेट? ते बाहेर दुसऱ्या मीटिंग मध्ये असल्यामुळे बरं. नाही येता आले. मुळात नेमकी समस्या काय आहे, ज्या समस्येच्या माध्यमातून जर उद्या तुमच्या मिसेस निवडून आल्या तर तुम्ही ते सोडवाल? त्यांचं नाव काय तेही सांग. गौरी शंकर घंटे हे उमेदवार आहेत. बरं. पक्षाकडे आम्ही अनेक वेळेस मागितले उमेदवारी, पण काही कारणास्तव नाही भेटली. पण यावेळेस मिळू शकते. मिळाली उमेदवारी तर आम्ही नक्की निवडणूक लढणार आहोत. आणि सोबत आता इंजिन पण जर जोडलं गेलं तर फायदा होऊ शकतो. नक्कीच फायदा होणार ना. शरद पवार गट असेल, मनसे असेल, नक्की फायदा होईल आम्हाला. काँग्रेस, इंदिरा काँग्रेस जर असेल आमच्या बरोबर, महाविकासाकडे अशी राहिली तर फायदा होतो. पण चर्चा असो आहे की तिकडे अजितदादा आणि शरद पवार एकत्र यायचा प्रयत्न करतात. चर्चा होत राहतात. चर्चेला काय. समजा एकत्र आले तर? तर मग ठीक आहे, आम्ही आमचं हाय मनसे आमच्या बरोबर. अच्छा, म्हणजे भाऊ आहे आपल्या सोबत, चला बाकी काय करायची गरज नाही. भावाला घेऊनच चालणार आम्ही. आता इथल्या समस्या काय त्याबद्दल फक्त एकदा सांगा आणि त्याच्यावरचं विजन काय उपाय असू शकतो? समस्या काय, आता प्रत्येक जण तेच मांडतो. प्रत्येकाला माहिती आहे समस्या इथल्या ट्रॅफिकच्या आहेत, पाण्याची समस्या मग आहे. प्रत्येकाला माहिती तर सोडवता येत नाही तुम्हाला, नुसतंच फक्त समस्या माहिती. नाही सुटल्या काही जणांकडनं, जमल्या नाही सोडायला. तिथून पुढे सोडतील असं आश्वासन देत आहेत आता. बरं. मग त्यासाठी मग दुसऱ्यांना पण द्या संधी. मग परत तुम्ही पण आश्वासन दिलं असंच आम्ही 5 वर्षांनी परत तुमच्या नेऊन म्हणायचं? नाही ना, आम्ही पहिल्यांदाच जाणार आहे ना. पहिल्यांदा गेलं 5 वर्षच काम करणार. हा. परत नाही इच्छा ठेवणार आम्ही पुन्हा एकदा. मग पुन्हा 5 वर्षांनी हा प्रश्न विचारायची गरज लागणार नाही असं तुम्हाला म्हणायचं? गरज लागणार नाही. 5 वर्षात फुल काम करणार आम्ही बस. बरं. पाणी, रस्ते हे मेन आहे इथं. बरं. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो कायम असाच आहे. इथून पुढे असं वाढतच राहणार आहे. तर हे नवीन नवीन बिल्डिंग तयार होत आहेत, मग ट्रॅफिक होणारच आहे. म्हणजे एकंदरीत या ट्रॅफिकचा, पाण्याचा हा प्रश्न सोडवण्यासाठी जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही निश्चितपणे याच्यातून काम करणार आहात? नक्की. नक्कीच. तर गौरीताई घंटे यांच्या वतीनं, अर्थात त्यांचे पतिदेव जरी इथं उपस्थित असले तरी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथल्या समस्या ऑलरेडी सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्या सोडवण्यासाठी किमान 5 वर्ष मिळाली तर पाहिजेत. पण 5 वर्षांचं जर आम्हाला मिळाली तर मात्र या समस्या आम्ही या ठिकाणी ठेवणार नाही, असा आता तरी किमान त्यांनी दावा दिलाय. आणि भाऊ भावाला मदत करतोच हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांच्या माध्यमातून आता प्रभागमध्ये काय विकास होऊ शकतो का, अर्थात ते निवडून आल्यानंतरच आपल्याला कळणार आहे. या ठिकाणी कविताताई अल्हाट देखील आता उपस्थित आहेत. मी त्यांच्याकडे जाणारच आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहे. कविताताई, पुन्हा एकदा स्वागत तुमचं. मुळात बरेचसे इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही मागच्या वेळी देखील उभा राहिला होतात, थोडक्यात विजय हुकला. पण यावेळी मात्र काय आहे, यावेळी नेमकं जे आता विजन आहे तुमचं या प्रभागाचं, आता समस्या मुळातच तुम्ही ऑलरेडी मागच्या वेळी पण तुम्ही सांगितल्या होत्या, त्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रचार देखील झाला. पण ठीक आहे, यश अपयश होत राहतं. यावेळी तुम्हाला काय वाटतंय, यावेळीची परिस्थिती नेमकी काय? यावेळी विजय निश्चितच आहे, परंतु मला असं वाटतं की प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी वारंवार आम्ही पालिका प्रशासन असेल, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्याकडे पाठपुरावा करतोय. आणि त्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शासन, प्रशासन आणि दादांच्या मार्फत त्या योजना चालू आहेत. परंतु मला असं वाटतं की मध्यंतरी जेव्हा वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आला तेव्हा आदरणीय दादा मला भारतमाता चौकामध्ये सकाळी 5:30 वाजता तिथे हजर होते. त्यानंतर त्यांनी म्हणजे मोशीपासून ते चाकणपर्यंत पाहणी केली. त्यानंतर तळवड्यापासून ते भारतमाता चौक तिथलं ट्रॅफिकची जी दुरावस्था झालेली आहे किंवा ट्रॅफिकची जी भयंकर समस्या जाणवते लोकांना, त्यासाठी उपाययोजना काय असेल तर ती आमच्यासारख्या इच्छुकांनी तिथे मांडली दादांकडे की दादा यासाठी आपल्याला मोईपासनं मधला रस्ता करता येईल का, किंवा आणखी तळवड्यापासून आपल्याला मधून चाकणपर्यंत जाता येईल का, अशा काही आम्ही उपाययोजना दादांपर्यंत मांडल्या आणि त्यांनी त्या स्वीकारल्या. त्या पद्धतीने ट्रॅफिक मुक्त पूर्ण पिंपरी चिंचवड शहर करण्यासाठी आम्ही तर हे आहोतच, परंतु आमच्या मोशी चौकामध्ये जास्तीत जास्त ती ट्रॅफिक होते. त्यासाठी आम्ही जास्त प्रयत्नशील आहे की ती ट्रॅफिक पूर्णपणे कमी व्हावी. यासाठी दुसऱ्या मार्गाने आपल्याला रस्ता काढून ती कमी करता येईल का, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. तो झाला ट्रॅफिकचा मुद्दा. परंतु मी तुम्हाला मध्यंतरी पण सांगितलं की आमच्याकडे कचऱ्याचा वास येतो आणि तो वास म्हणजे हिवाळ्यामध्येच येतो. तर त्यासाठी काही उपाययोजना आहे का, यासाठी सुद्धा आम्ही आदरणीय आपले आत्ता श्रीकर सर आहेत आयुक्त,
त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं की सर या महिन्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा त्याला सामोरं जावं लागतं, त्या पद्धतीने आपल्या काही उपाययोजना असतील तर त्या आपण तिथे राबवाव्यात आणि त्या पद्धतीने नागरिकांना त्याच्यापासून वाचवावं, यासाठी त्यांनी आम्हाला शब्द दिला की ताई याच्यापासून तुम्हाला सुटका होऊ शकते, आम्ही त्याच्यावरती उपाययोजना करतोय म्हणून. म्हणजे तिथेही काम चालू आहे. पण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या शाळा आहेत पालिकेच्या आहेत किंवा इंग्लिश मिडियम शाळा आमच्या प्रभागामध्ये खूप प्रमाणात आलेल्या आहेत, पण या शाळांमध्ये प्रामुख्याने मी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मुलांना खरं तर मैदानी खेळाचं प्रशिक्षणच नाहीये आणि जरी असलं तर ते तात्पुरत्या स्वरूपात आहे. तर या मुलांना मैदानी खेळ किंवा ग्राउंडवरचे खेळ काय आहेत, मातीचे खेळ काय आहेत याची जाणीव करण्यासाठी त्यांना खास आम्ही एक असं दादांकडे मागणी केली की त्यासाठी आपल्याला कोच म्हणून काही शाळांना आपल्या वतीने काही देता येईल का, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. ई लर्निंग असेल त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले की मुलांना ई लर्निंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींचं द्रुकश्राव्य, म्हणजे आपण पाहिल्यानंतर जास्त गोष्टी कळतात, म्हणजे अभ्यास वाचण्यापेक्षा त्या पाहिल्यानंतर जास्त कळतात, त्यासाठी त्या पद्धतीने शिक्षण देता येईल का यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहे. म्हणजे शैक्षणिक खेळ हा मुलांच्या ह्याचा झाला, पण वाहतुकीची कोंडी ही सामान्य नागरिकाला सामोरं जावं लागतं. त्याच पद्धतीने महिला वर्गाला आम्हाला पाण्याला सामोरं जावं लागतं. म्हणजे पाणी हे आमच्याकडं दिवसाआड पाणी येतं आणि बऱ्याच वेळा काय होतं की 2 तासच पाणी येतं आणि 2 तास आलं त्याचा प्रेशर कमी असतो. पण याच्यावरती उपाययोजना म्हणून आम्ही सांगितलं की ज्या जुन्या पाईपलाईन आहेत त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन त्याची MM म्हणजे तुमची साईज वाढा पाईपलाईनची आणि ते पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन करा, म्हणजे जेणेकरून नागरिकांना त्याला सामोरं जाता येणार नाही. कारण की पाणीच कमी मिळतंय तर महिला वर्गाचा त्रस्त आहे, कारण दिवसभर महिला घरात काम करतात, पुरुष आपले जातात, म्हणून त्यांना तोंड द्यायला महिला पुढे येतात. त्यामुळे ती एक आम्ही दादांकडे मागणी केली की दादा आम्हाला पाण्याचा जो काही प्रमाण आहे त्याचं प्रमाण वाढवावं, अन्यथा पाणी दिवसाआड जे येतं ते आम्हाला रेग्युलर पाणी द्यावं, यासाठी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. ह्या झाला पाणी, वॉटर मीटर, गटर या गोष्टींसाठी, म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आमच्याकडे जरा कमी आता प्रमाणात. तुम्ही फिटर बनणार असं म्हणतात. नक्की फिटर बनू ना, म्हणजे नागरिकांसाठी बनायला काही हरकत नाही मला असं वाटतं, कारण नागरिक आमच्याकडे त्याच उद्देशाने बघतायत की आम्ही त्यांचे प्रश्न सोडू. म्हणजे कोणी कोणाला हे करत नाही की आपला प्रश्न जो सोडवेल त्याच्या पाठीमागं भक्कमपणे नागरिक उभे राहणार आहेत. यावर्षी आम्हाला चांगली खात्री आहे की आम्ही यावर्षी निकालात येऊ पुढे. नक्कीच. आत्ताच ताईंनी समस्या ज्या मांडल्या त्यामध्ये स्पष्टपणे एक क्लिअर होतं की एकतर आत्तापर्यंतच्या या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्यात मूलभूत सुविधांचा तर भर आहेच, पण त्याच्या जोडीला बाकीच्या पण बऱ्याच समस्या आहेत त्या पण आपण सोडवणं गरजेचं आहे. अश्विनीताई असतील किंवा पूजाताईंच्या वतीनं, गौरीताईंच्या वतीने आणि स्वतः कविताताईंनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांमधून एक प्रकार अतिशय महत्वाचा क्लिअर होतो, तो म्हणजे पाण्याचा. मगाशी तात्यांनी सांगितलं किंवा चिखली शुद्धीकरण केंद्रापर्यंत आपण प्रयत्न करूयात काहीतरी. दुसरी गोष्ट लवकरच ती समस्या मिटेल देखील. आत्ताच कविताताईंनी मुद्दा मांडला की दिवसाआड पाणी आणि कधीही पाणी वेळेत येत नाही, त्यामुळे महिलांना त्रास होतो आणि या महिलाच जाणतात. या सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत, यांच्या जीवावर सरकार स्थापन केलेलं आहे. कालच स्वतः मुख्यमंत्री म्हणलेत की लाडक्या बहिणींना काही जास्त बोलू नका, नाही तर उद्या त्यांच्या जीवावर आपण निवडून आलोय. काल तर एकनाथ शिंदेने पण काहीतरी म्हटलेलं आहे, तुम्हाला जोडा दाखवला म्हणून. मला हे म्हणायचंय, बहिणींच्या विरोधात अजिबात कुणी जाण्याचा प्रयत्न करू नये. पण गेली 5 वर्ष आम्ही काय सोचतोय, तर आमच्याच आया बहिणी रात्री अपरात्री 2:30-3ला उठतात आणि मग पाणी भरतात. त्यांना कुठेतरी 2-3 तासाची झोप मिळते की पुरा नवऱ्याचा डबा, पोरांचा डबा, स्वतःचा बाहेर जायचं असेल तर स्वतःचा डबा, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या सगळ्या समस्या पूजाताई, गौरीताई, कविताताई, अश्विनीताई, आमची हात जोडून विनंती आहे सगळ्यांची, या प्रभागातल्या लोकांची, की तुम्ही त्या सोडवाल एवढी मला खात्री आहे. अर्थातच यापुढे नंतर मी आणखी एका उमेदवारांकडे जाणार आहे. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहे? भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे आणि आमचे मिसेस इच्छुक आहेत. बरं. सोनमताई काय नाव आहे आपलं? सोनम रवींद्र जांभूळकर. मोठ्याने बोला. सोनम जांभूळकर. सोनम जांभूळकर. कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? बीजेपी. बीजेपी. खरं तर या प्रभागामध्ये 2017 मध्ये 4च्या 4 बीजेपीचेच या ठिकाणी नगरसेवक निवडून आले. म्हणजे त्या ठिकाणी अश्विनी जाधव तर इथे आहेतच, राहुल जाधव ते माजी महापौर देखील राहिलेले आहेत, सारिका बोराडे आणि अर्थातच वसंत बोराटे. पण आता या ठिकाणी भाजपच्या इच्छुकांचा तर भरणा आहेच, पण त्याच जोडीला कोण तुतारी पण देखील फुंकण्याच्या प्रयत्नात आहे, कोण इंजिन यार्डातनं बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे, कोण मशाल पेटवण्याच्या प्रयत्नात आहे. आता मात्र या ठिकाणी खरी चढाओढ आपल्याला या प्रभाग क्रमांक 2 मध्येच पाहायला मिळणार आहे. मी आता सोनमताईंकडे जाणार आहे. सोनमताई, मुळात आत्ता ज्या समस्या मी मांडल्या की तुमच्यासमोर अगदी पोटतिडकीने पाण्याचा प्रश्न मांडला, तो फार भयानक आहे. म्हणजे त्यात तुम्ही देखील महिला, तुम्हाला देखील माहिती की काय परिस्थिती आहे. तो सोडवण्यासाठी बऱ्याच जणांनी आता आपला मुद्दा देखील क्लिअर केला. तुम्हाला याच्यापेक्षा आणखी काही वेगळी उपाययोजना करता येईल का, जेणेकरून लवकरात लवकर याच्यातनं सुटका होऊ शकते?
मी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनातून मी नगरसेविका झाल्यावर नक्की हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. काय कसं सोडवणार? काय तुमच्याकडे काय त्याचा काही ऑप्शन आहे किंवा काय उपाय आहे त्याबद्दल काही? कारण की महिलांना हा खूप त्रास होतोय. मी पण एक महिला आहे. मी आमदारांच्या मार्फत नक्की हा प्रयत्न प्रयत्न करते सोडवण्याचा आणि महापौरांच्या मार्फत पण. अच्छा, म्हणजे नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखालून तुम्ही निश्चितपणे तो पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणखी कोणत्या अशा समस्या ज्या तुम्हाला जाणवत आहेत? इथं सांगायचं म्हणलं तर ट्रॅफिकचा एक समस्या आहे बाबा, की ट्रॅफिकचं पण आम्ही दादांना बोललेलं आहे की शिव रोडला खूप ट्रॅफिक होते म्हणून, की सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. परवाच दादांनी तो एक मुद्दा मांडलाय की कुत्र्यांचा इथं कुत्र्यांचा मोठा उच्छाद आहे, अक्षरशः इतकी भयानक आहे. आणि आम्ही मध्ये एक त्यावर बातमी देखील लावली होती की एवढे जर कुत्र्यांकडून अक्षरशः माणसांना चावे करत ते सुटत असतील तर यांचं करायचं काय? मग 5 वर्ष नेमकं काय केलं? कारण की ह्या कुत्र्यांवर केवळ फक्त आपण ज्याला म्हणतो ती मध्ये शासनाने निर्बीजीकरण नावाची एक प्रशासनाने निर्बीजीकरण करण्याची एक मोहीम हाती घेतली. त्यानंतर पुढे काय? एकतर सर्वोच्च न्यायालय सांगितले की यांना डांबा या कुत्र्यांना. याच्यापेक्षा आणखी काही वेगळा उपाय आहे का आपल्याकडे? कुत्र्यांची नसबंदी पण केली होती. मग तेच मी म्हणतोय, आणखी काही वेगळा उपाय आहे काय? का दादा म्हणतात तसं प्राणी मित्रांच्या घरी सोडायचं म्हणतात? तसं तर कुत्र्यांची गाडी पण येते कुत्री धरायला, पण त्यावेळेस कुत्री पण सापडत नाहीये सर. 2 दिवसाला गाडी फिरत असते आमच्या रस्त्याला. तर बरं, एकंदरीत मुळात पाण्याचा प्रश्न झाला, हा झाला, ट्रॅफिकचा पण तुम्ही मांडला. आणखी महिला सुरक्षितता याविषयी काय सांगता येईल? इथे आहेत का महिला सुरक्षित या प्रभागामध्ये? हो आहेत ना. आमदारांचं ह्या ठिकाणी जास्त लक्ष आहे, त्यामुळे इथं महिला सुरक्षित आहेच. एकंदरीत आता सोनमताईंनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आणि यानंतर आता आपण आणखी एका इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. मुळात प्रश्न असा आहे की प्रत्येकांना समस्या माहिती आहे, प्रत्येकाची एक पोटतिडीक आहे की मला सोडवायचा आहे हा प्रश्न. याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांचं कौतुक करतो की असं कुणी नाहीये की मला ही समस्या सोडवायची नाहीये, पण समस्या सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न व्हायला पाहिजेत ते यांच्याकडून होताना दिसतात. पण पुढे मात्र तितका त्या पद्धतीनं जर त्यांना रिस्पॉन्स मिळाला तर निश्चितपणे इथल्या नागरिकांचं जीवन सुखकर होऊ शकतं. मी आता आणखी पुढच्या उमेदवारांकडे जाणार आहे. आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडे? नमस्कार, माझं नाव आहे विशाल आहेर. मी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावरती तयारी करत आहे. आता सध्या काय परिस्थिती आहे इथे जर घड्याळाचं म्हटलं तर? कशा पद्धतीने? आणि तिकडे एकतर चर्चा आहे की तुतारी आणि घड्याळ एकत्र येण्याची शक्यता आहे. मग काय नेमकं काय होऊ शकतं? आमचे शहर अध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी निर्णय घेतील इथं आमच्या प्रभागाच्या वतीने. वरती अजितभाई विलास शेटे, विशालजी, शहराध्यक्षांनी मागाशी त्यांचा मुद्दा क्लिअर केला. तुम्ही सांगा, तुम्ही उमेदवार आहात. हा 100% आम्ही शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा एकत्रच लढणार आहे असं आम्हाला वरून सांगण्यात आलेलं आहे. वरून सांगण्यात आलं? अरे पण परवा तर शशिकांत शिंदे जे आहेत तिकडे शरद पवार काँग्रेस, त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे की आम्ही तर महाविकास आघाडीतल्याच घटक पक्षांची चर्चा करणार. नाही, बोलणं झालेलं आहे, तयारी चालू आहे आणि आमचे पक्षश्रेष्ठी 100% याच्यावरती चांगला तोडगा काढणार आहेत आणि त्यांचं तसं बोलणं पण झालेलं आहे. अरे मग उद्या करणार काय? मग आता समजा चिन्हावर कुठल्या लढायचं का? तुतारीला घड्याळ बांधायचं का घड्याळात तुतारी ठेवायची? करायचं काय? तो सर्व पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. आम्ही या ठिकाणी काम करतोय, चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आमचा विषय आहे आणि आमच्या ज्या समस्यावरती मांडण्याचं ते आमचं आहे आणि ते सोडून देण्याचं काम पक्षश्रेष्ठींचं आहे. आता मला थोडक्यात विजन सांगा. तुमचं विजन काय आहे विशालजी? तुमच्या नावाप्रमाणेच असणार आहे ते. काय नेमकं विजन आहे तुमचं? आमचा प्रभाग पाहिला तर पुणा नाशिक हायवे, इकडं कुदवाडी पॉवर रोड, इंद्रायणी नदी आणि स्पाईन रोड ह्याच्यामध्ये आमचा हा प्रभाग एकवटलेला आहे. त्याच्यामध्ये काही कंस्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंगचा भाग आहे, काही बैठेघरांचा भाग आहे आणि त्याच्यानंतर काही छोटी घर आहेत जेणेकरून आपण झोपडपट्टी म्हणू शकतो. तर विशेषतः म्हणजे आमच्या इथे ज्या सोसायट्या झालेल्या आहेत त्यामधल्या डीपी कुठल्याही प्रकारचे डेव्हलप या ठिकाणी झालेले नाहीये. अंतर्गत रोड डेव्हलप न झाल्यामुळं या ठिकाणी तुम्ही आता पाहिलं तर 3 वाजलेत तरी एवढी ट्रॉफिकची समस्या आहे. आज संध्याकाळी आलं तर एका चौकात अर्धा 1 तास थांबायला लागतं. अच्छा, म्हणजे ट्रॅफिकची मूळ समस्या आहे ती सोडवणं अत्यंत गरजेचं. हो, आणि दुसरं म्हणजे आमच्या भागात COP कॉलेजचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. हायकोर्ट पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचं काम चालू आहे. त्याच्यासमोर आयुक्तालयाचं काम चालू आहे, पोलीस आयुक्तालयाचं. त्याच्या साईडला आमच्या भागात तहसील कार्यालय म्हणजे सर्कल कार्यालय या ठिकाणी येत आहे. एवढी सरकारी कार्यालय येत आहेत त्या हिशोबाने कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नियोजन नाहीये. त्या ठिकाणी ब्रिजची आताच सुविधा केली पाहिजे, रोड मोठे केले पाहिजे. पुन्हा नाशिक हायवेचे गेले 10 वर्ष झालेले नुसती जाहिराती काम काय कुठल्या प्रमाणात म्हणजे होत नाही. आम्ही अजित पवार गट अजितदादांच्या मार्गदर्शनाने आमच्या शहराध्यक्षांच्या मार्फत आम्ही मोठं आंदोलन पण केलं होतं. त्याच्यावरती कुठलाही मार्ग नाही. अजून तुम्ही मूळ फाट्याच्या त्या ठिकाणी जर गेलं तर आमच्या भागातले 60% लोक चाकण MIDC मध्ये काम करतात. अक्षरशः परिस्थिती अशी आहे, इथे कामगार वर्ग मोठा आहे. हा
अशी परिस्थिती आहे की कामावून यायला त्यांना जायला 2 तास, यायला 2 तास. घरी आल्यावर मानसिकता अशी असती, हा घरी आल्यावर मानसिकता एवढी खराब होती त्या लोकांची की बोलायलाच नको. मग याच्यावरती ट्रॉफिकच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन या ठिकाणी 10 वर्षात झालेलंच नाही. नक्की. विशालजींनी आता स्पष्टपणे क्लिअर केलेली आहे त्यांची भूमिका, की त्यांचं असं स्पष्ट मत आहे की मुळातच इथे कामगार एवढे राहतात, पण ट्रॅफिकमध्ये ते अडकून पडतात. त्यामुळे घरी गेल्यानंतर नेमकी त्यांची अवस्था काय होत असेल. इकडे महिलांनी पाण्यासाठी जर आपल्याला दिवसाआड आणि जर अवेळी पाणी मिळत असेल, कमी दाबाने मिळत असेल, अनियमितपणे मिळत असेल, तर काय अवस्था होईल. अशा बऱ्याच समस्या आहेत. आणखी एक उमेदवार आपण त्यांची चर्चा करणार आहोत. हा बोला. अजून दुसरा विषय पाणी, लाईट. थोडक्यात मांडा. आम्हाला अजून प्रभाग क्रमांक 3 मध्ये जायचं. पाणी, लाईट, ड्रेनेज ह्या किरकोळ ज्या सुविधा आहेत, ज्या म्हणजे मूलभूत सुविधा आहेत, ह्या तर याच्यावरती तर कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. आमच्या इथं तुम्ही पाहिलं तर एक नैसर्गिक नाला आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट ड्रेनेजचं पाणी सोडलं जाते. अक्षरशः तो नाला शाळेपासून सोसायट्या बैठ्या घरांमधून जातोय. त्याचं ड्रेनेजचं पाणी सोडल्यामुळं खूप खराब परिस्थिती आहे. मच्छर, डास, आरोग्याला हानिकारक. आतापर्यंत सोसायटी धारक आणि बैठेकरांनी त्याच्यावरती 10 वेळा आंदोलन केलेलं आहे. त्याच्यात आम्ही पण होतो. दुसरं पाण्याची जी समस्या, आज तुम्ही पाहिलं तर पाणी येणारे, पण पाणी कुठं वळतात, तळवड्यामध्ये ज्या ठिकाणी गटरचं पाणी सोडलं जातं तिथून पाणी उचलताय तुम्ही. आणि तुम्ही आज जर पाहिलं तर समजा पाण्याची लाईन मानताय, ते तयार काम चालू आहे. आज कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी तुम्ही जर लाईन बघत गेले पांढऱ्या डोंगराच्या पुढं, तर जैसे ते पाईप पडलेले आहेत. हे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम नाही. आणि लाईटचं जर परिस्थिती बघितली तर दररोज 2 तास ही 100% लाईट जाते. आमचे म्हणजे घरी बसून काम करणारे जे IT क्षेत्रातली लोक आहेत, जे ट्रॉफिकमुळे जात नाही, ते घरी बसून काम करतात. त्यांना अक्षरशः लाईटचा एवढा प्रॉब्लेम आहे. वायफाय कट होतं, कामाचे आहे ना, त्यांचे आहे ना तास खराब होतात. त्यांना रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत त्यासाठी काम करायला लागते. दुसरं ड्रेनेजची व्यवस्था बिलकुल नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर दिवसातून 100 ठिकाणी तरी ड्रेनेजमधून पाणी बाहेर येते. एवढी खूप परिस्थिती खराब. सिवेज वॉटर आहेच परत तो ती एक आणि मुद्दा वेगळा. गार्डनची आहे ना कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो शाळेची पण सुविधा नाही. मराठी शाळा ज्या महानगरपालिका. बरं, आता मला एकच सांगा, हे सगळं करून जे काही नाहीये ते आहे असं 5 वर्षात दिसणार का पुढे तुम्ही आल्यानंतर? 100% दिसणार. कारण की आता हे जे झालंय, पाण्याची टाकी झाली, रोड झाले, त्याच्यासाठी आम्ही स्वतः माझे 200 पत्र व्यवहार मायकर रेकॉर्ड आहे. आता पण नाल्यासाठी आता महानगरपालिकेचे अधिकारी आमच्या भागात आलेले. मी 6 वर्षाले पत्र व्यवहार करतो त्यासाठी. आणि हे ज्या काही सुविधा होण्यामाग 90% आमचा भाग आहे. आम्ही जर याच्यावरती आवाज उठवला नसता, आमचे शहराध्यक्ष किंवा आमच्या राष्ट्रवादीचे जे आमच्या बरोबर पदाधिकारी सगळ्यांनी, तर ही कामच झाली नसती. ह्याच्यापेक्षा भयंकर या ठिकाणी या प्रभाग बघायला भेटला असतं तुम्हाला. नक्कीच पुढे 5 वर्षांनी नक्कीच आम्हाला पण चित्र दिसणार की काय बदल होणार आहे. धन्यवाद. हा, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव ॲडव्होकेट विशाल मुरलीधर जाधव. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीने इच्छुक आहे. आता मुळात ज्या समस्या आता या सगळ्यांनीच वेगळ्या काही मांडलेल्या नाहीत, त्याच समस्या आहेत सारख्या. तुम्ही फक्त त्याच्यावर तर मला विजन सांगा की नेमकं विजन काय तुम्हाला सांगता येईल. तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल जर उद्या भविष्यात. आता विशालजींनी स्पष्ट केलं, शहराध्यक्ष पण त्यांनी पण स्पष्ट केलं. तुमचं काय प्रथम नाव परत एकदा मोठ्याने सांगा. ॲडव्होकेट विशाल मुरलीधर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट. मी आज आवर्जून सांगेन की प्रभागाचा एक असं मॉडेल करणार आहे की ज्यामध्ये की प्रत्येक नागरिकाला जाताना सायकलचा ट्रॅक वेगळा असेल. आणि प्रत्येक जे आता ट्रॅफिकची समस्या आहे ती रस्ते विकसित झाली तर ट्रॅफिक मुक्त होईल. आता असं झालंय की रस्ते जे ठराविक हेतू पुरस्कृत इथपर्यंत रस्ता केला, तिथून पुढे केला जात नाही किंवा तो रस्ता थांबवला जातो, जेवढाच पाहिजे तेवढाच केला नाही. अशी 10-12 वर्ष गेलेली आहे. आणि आता त्याच्यात असं झालंय की सोसायट्या खूप आल्यात आणि सोसायटीचे सगळ्यांचे रहिवासी आल्यात. त्याच्यामुळे हा ट्रॅफिकची समस्या एवढी झालीत की आमच्या दिवाळंदी रोडला एक माणूस निघाला की त्याला 20 मिनिटं मुशीपर्यंत जायला लागतात. ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्याला सव्य जे आहेत, आता इथून 1, 2, 3 असे 4 रोड आहेत, तर त्या तिन्ही रोडचं कुठलं काम नाही करण्यात आलं. त्यासाठी प्रिपेअर अशी तयारी करण्यात आली की हे रोड पूर्ण करावा आहे. आणि त्या रोडची जर तयारी केली तर पूर्ण प्रभागाचा विकास होईल. थोडक्यात मॉडेल तुम्हाला तयार. जेवढे काही आरक्षण आहेत ते सगळे 90% काही आरक्षण ताब्यात येईल, काही 100% आहेत, काही 20% आहेत. त्या ज्या डेव्हलपमेंट आरक्षण आहेत त्यावरती कुठलं काम केलं नाही. एक आरक्षण आहे आमचे एक गार्डनचं, गेली 10 वर्ष झाले ते ताब्यात आहे पालिकेला, लेकिन त्याचं डेव्हलपमेंट केली नाही. ज्या काही शाळेचे आरक्षण होते ते खाजगी शाळांना विकण्यात आलं. त्या ठिकाणी आपल्या ज्या जमिनी गेल्यात त्या लोकांच्या ज्या आहेत त्या अशी परिस्थिती या 5 वर्षात भाजपच्या काळात झालेली. आता तुम्ही आल्यानंतर चित्र बदलणार एवढं नक्की. 100% की हा ज्या परिस्थितीला आहे की पूर्ण मॉडेलचं जेव्हा आहे की
लोकांना जे प्राथमिक सुविधा पाहिजे त्या प्रथमतः पूर्ण केल्या जाईल. ट्रॅफिक होऊन शहराचा ज्या काही प्रभागाचा आहे पूर्ण विकास झाला पाहिजे याची अशी ठाम भूमिका आहे. धन्यवाद. एकंदरीत या ठिकाणी आपण सर्व इच्छुकांशी संवाद साधला. मुळात प्रत्येकाच्या अंतरी काही ना काहीतरी एक इच्छा आहे की मला काहीतरी करायचंय. या ठिकाणी ज्या मुळातच माजी नगरसेविका आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मी खूप काही केलंय आणि खूप काही करणं बाकी आहे. शिवाय त्याच्या जोडीला बाकीच्या देखील सगळ्या आहेत. म्हणजे कविताताई असतील, पूजाताई असतील, गौरीताई असतील, आणखी आता सोनमताई देखील इकडे जॉईन झाल्या आहेत. यानंतर आता या ठिकाणी ॲडव्होकेट विशाल जाधव आहेत. शिवाय या ठिकाणी विशाल आहेर यांनी देखील महत्त्वाचे मुद्दे मांडले. पण मला या सगळ्या इच्छुकांना एकच म्हणायचं आहे, तुम्ही जे काही आत्ता मांडलत ना त्याच्याकडे कर्ज म्हणजे पिंपरी चिंचवड किंवा आपल्या प्रभागातली माणसं अक्षरशः कान लावून ऐकतायत की खरंच हे जर यांच्याकडनं घडलं तर मग पुढे आणखी 5 वर्षांनी वेगळी उमेदवार द्यायची गरज काय आम्हाला? मग का निवडणुका लागतात? मग 5 वर्ष जर तुमच्या हातात होती तर अजूनही लोकांना का असं वाटतं की या समस्या राहिल्यात? त्यामुळे आता कृपया तुम्ही जनतेसाठी आहात, जनते म्हणून निवडून येता. जनतेसाठी तुम्हाला जे काही करायचंय ते करण्यासाठी जे म्हणताय तसं कराल अशी अपेक्षा बाळगतो. आज अशी परिस्थिती आहे, प्रभाग क्रमांक 2 मी मगाशीच म्हटलं 2017ला 4 जागांसाठी 15 जण उभे होते. यावेळी तर ती संख्या निश्चितच जास्त असणार आहे ही मला खात्री आहे. म्हणजेच प्रभाग 1 जागा 4 जागांसाठी असंख्य उमेदवार. पण या 4 जागांमधून कोण नगरसेवक होणार हे पिंपरी चिंचवडकर ठरवणार, हे लक्षात ठेवा. पण या सगळ्या इच्छुक उमेदवारांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. जी वेळ दिली होती त्या वेळेत तात्यांचे मी आभार मानतो, त्यांनी वेळ दिली, पाळली. आणि बरेच जण या ठिकाणी अगदी ज्ञानेश्वर बोराळे देखील आले. भावी नगरसेवक होणार आहात आपण, कृपया वेळ पाळा. आणि त्यातूनच आम्ही जे पोटतिडकीने हे कार्यक्रम घेतोय जेणेकरून ते जनतेपर्यंत पोहोचतील आणि तुमचा आवाज जनतेपर्यंत जाईल. म्हणून मी आजपासूनच आवाज पिंपरी चिंचवडचा हा रात्री 8 वाजता लाईव्ह प्रोग्राम करणार आहे. तुम्ही जे सगळं मांडलत त्याचा लेखाजोखा मी त्या कार्यक्रमात घेणार आहे. आणि शिवाय आत्ता जो आपला कार्यक्रम झाला त्याची पण लिंक सोशल मीडियावर PCMC न्यूजला तुम्हाला मिळणार आहे, ते अपलोड होणार आहे. पण संध्याकाळच्या लाईव्हच्या कार्यक्रमात मी फोन इन कार्यक्रम ठेवलाय. ज्याला कुणाला मला फोन करण्याची इच्छा आहे त्यांनी थेट फोन करावा आणि आपल्या समस्या मांडाव्यात. आपल्या प्रभागातल्या नागरिकांना सांगा, आपल्या कार्यकर्त्यांना सांगा की आणखी काय हवं आमच्याकडनं, आम्हाला किमान PCMC न्यूजच्या माध्यमातून तरी कळेल. त्यामुळे जनतेचा आवाज म्हणून आम्ही तुमच्या सोबत येतोय. तुम्ही देखील जनतेसोबत राहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. अर्थातच पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक, पाहत रहा PCMC न्यूज. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक.